नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहेत. आजच्या ठळक बातम्या. रोह्यात परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले संकुल नामकरण सोहळा. ठाणे शहरात 40 ठिकाणी सुरू असलेला आपला दवाखाना बंद. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या समुद्रात वादळी परिस्थिती. दोन्ही महामार्ग शहराबाहेरून सावंतवाडीला आर्थिक फटका. पाचाड येथे मावळा जवान संघटनेची भाऊबीज भेट. रायगड रोहा अष्टमीनगर परिषदेच्या हद्दीतील आरक्षण क्रमांक 14 येथील इमारतीस परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले संकुल नामकरण सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ॲडव्होकेट देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष मधुकर पाटील, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, महेंद्र गुजर, राजू जैन, समीर सकपाळ, महेश कोल्हाटकर, अहमद दर्जी, मकरंद बारटक्के, आप्पा देशमुख, आनंदराव देशमुख, प्राजक्ता चव्हाण, रत्नप्रभा काफरे, शिल्पा धोत्रे, श्रद्धा पाटणकर, मानसी दाते आदी मान्यवरांसह स्वाध्याय परिवार आणि रोहेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. असा की जेणेकरून शास्त्रीचे आहेतच दिदींच्या जवळ चर्चा करणार आहे. त्या ज्यावेळेला पाश्चात्य देशातून येतील त्याला मी त्यांच्याशी जरूर चर्चा करेन. आणि विलक्षण अशी अनुभूती जगभरातल्या स्वाध्याय परिवाराला सुद्धा कुठे जावं तर शास्त्रीजींचं दर्शन घेण्यासाठी रोहायला जावं, त्यांच्या मूळ गावामध्ये जावं अशा त्याच वेळेला शेडी देशमुखांचं सुद्धा इथूनचे स्मारक. आणि शास्त्रीजी रोहाय जन्माला आले, शेडी देशमुख रोहायचे पण ते नांदेड गावामध्ये जन्माला आले. अशी माणसं पुणेच नाही. आणि त्याच्यामुळे असा एक रोहेकर म्हणून जो आपल्याला अतिशय वेगळापैकीचा अभिमान आहे तो नव्या पिढीच्या मनामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने सतत गुंफत राहावा. तशाच पद्धतीने विचाराचा सुगंध त्यांनी मनामध्ये ठेवत आपल्या जीवनातील मार्गक्रमण करण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न करावा. या माध्यमातून आपण सगळेजण समर्पित पावल्याने पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी काम करत राहू एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांच्याच वतीने ही एक आदरांजली, ही एक श्रद्धांजली आणि खऱ्या अर्थानं एक अभिवादन आपण आज दादांना करत आहोत. याचा एक विलक्षण अभिमान मला या निमित्ताने व्यक्त करावासा वाटतो. मी आज दिवाळीचा सण आहे, कालच भाऊबीज असेल पण देव दिवाळीपर्यंत साधारणपणे दिवाळीचा सण असतो. आणि या शुभदिनी आणि या संपूर्ण कालावधीमध्ये आज या संकुलाचं नामकरण होत आहे. याचा एक विशेष आनंद हा आपल्या सगळ्यांनाच निश्चितपणाने आहे. पण अतिशय आदराने त्यांना दादा म्हणतो. काल आपण भाऊबीजचा सण साजरा केला. जसा आपल्या वडीलधारी मंडळींचा दादांचा आशीर्वाद आणि हात हा आपल्या पाठीवर आणि आपल्या डोक्यावर नेहमी असतो. त्यांचा स्वाध्यायाच्या माध्यमातून दिलेला विचार हा नेहमी आपल्या विचारांमध्ये कसा रुजवायचा हा प्रयत्न असतो. तशाच पद्धतीनं या संकुलाच्या माध्यमातून ज्या ज्या पीडितांचे उपचार होतील, जे मुलं या ठिकाणी मुली शिकतील त्यांच्या मनामध्ये सुद्धा दादांचे विचार हे रुजल्याशिवाय राहणार नाही अशी सदिच्छा मी या निमित्ताने व्यक्त करते. ठाणे शहरात 40 ठिकाणी सुरू करण्यात आलेला आपला दवाखाना उपक्रम बंद पडला असून कंत्राटदार कंपनीने येथे काम करणाऱ्या परिचारिकांचे पगार थकले. आत हे दवाखाने बंद पडल्याने त्याचा ताबा इतर व्यवसायांनी घेतल्याची देखील चर्चा आहे. शहरात 40 ठिकाणी सुरू असलेल्या या दवाखान्यांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि परिचारिका बेरोजगार झाले असून त्यांचा 6 महिन्यांचा पगार देखील थकला आहे. हा पगार मिळवून देण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात केला असल्याची माहिती भाजपा आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. दरम्यान ठेकेदार कंपनीने काम सोडल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी पगाराविना गेली. दिवाळी तर अशीच गेली आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिचारिकांनी निवेदन दिलं. असं समोर आले की हा मेडको महापालिकेला दाद देत नाही, यांचे पगार करत नाही, त्याच्यामुळे याला ब्लॅकलिस्ट करा, याला दंडात्मक कारवाई नुसती केलेली आहे म्हणून तुम्ही सांगताय. 56 लाख रुपये दंड त्याला ठोठावला आहे, तो वसूल करा त्याच्याकडून आणि पहिले यांचा पगार करा. अन्यथा या सगळ्या ANM आणि GNMच्या ज्या परिचारिका आहेत शेवटी या कष्टकरी आहेत, कष्ट करून तिथे काम करत आहेत त्या आणि त्यांना ऑगस्टला तुम्ही डिस्कंटिन्यू केलं पण त्याच्या आधीचे पगार तुम्ही दिलेले नाही आहेत. त्यामुळे त्यांना घेऊन ते महापालिकेसमोर धरणं आंदोलन करायला लागेल त्यांना आणि त्याच्यामुळे
महापालिकेने त्वरित, हा अतिशय गंभीर विषय आहे, ही काय महापालिका म्हणजे प्रयोगशाळा नाही की आता हा आपला दवाखाना सुरू केला आता तो बंद झाला आता दुसरं काहीतरी त्या ठिकाणी. आम्हाला जनतेच्या करता गोरगरीब जनतेला योग्य पद्धतीची आरोग्य सेवा पुरवणारी यंत्रणा पाहिजे, अशा प्रकारचे यंत्रणा नको आहेत आणि त्याच्यामुळे महापालिकेने याची त्वरित दखल घ्यावी. निसर्गातील वारंवार होणाऱ्या बदलांमुळे समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण होऊन अधूनमधून होणारी अतिवृष्टी आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला असल्याने स्थानिक मासेमारी नौकाबरोबर परराज्यातील गुजरात येथील शेकडो नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. यामध्ये स्थानिक नौकांबरोबरच गुजरात, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला येथील नौकांचा समावेश आहे. 2 दिवस वादळ सदृश्य वातावरण असल्याने मच्छीमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. पूर्वी मुंबई गोवा महामार्ग आणि गोवा आंबोली बेळगाव किंवा पुणे कोल्हापूर आंतरराज्य मार्ग सावंतवाडी शहरातून जात असताना येथील हॉटेल्स आणि व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. मात्र हे दोन्ही मार्ग आता शहराबाहेरून गेल्यामुळे सावंतवाडीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या दापोली बांदा रस्त्याचे काम सुरू असल्याने दिवाळी सणाच्या निमित्ताने सावंतवाडी शहरातून वाहतूक सुरू झाली आहे. या तात्पुरत्या बदलामुळे जुन्या आर्थिक भरभराटीचा काळ आठवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ही संधी कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे व्यावसायिकांनी मत मांडलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जेथे 18 पगड जातीच्या स्त्रियांचा सन्मान केला त्या पाचाडच्या राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र समाधीस्थळी मावळा जवान संघटनेच्या वतीने शेकडो महिलांना साडीचोळीचे भाऊबीज भेट देऊन राजमाता जिजाऊ यांना मानवंदना देण्यात आली. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधी आणि परिसरात मावळा जवान संघटनेच्या वतीने भाऊबीजेच्या दिवशी आकर्षक फुलांची सजावट, रांगोळी काढली होती. शेकडो पणत्यांच्या दीपोत्सवाने परिसर उजळून निघाला होता. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.